तुम्ही स्टार प्रचारक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या प्रचार सभा होत आहेत. खास तर आपलं गाव आपल्याला खास असतंच नेहमी. कसा वेळ काढता तुम्ही इथल्या प्रचारात? हे बघ, गाव आपला बेस असतो. आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये करत असताना आपण आपला गड राखू शकणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळे परळी हे 35 वर्ष झाले मुंडे साहेबांनी सांभाळलेला गड आहे. गेले 10 वर्ष झाले त्याची सेनापती मी आहे. आज साहेब हयात नाही आहेत, ती जबाबदारी माझी आहे आणि आता माझी जागा प्रीतमताईंनी घेतलेली आहे. त्या डोर टू डोर प्रचार करतायत, प्रत्येकाला भेटतायत, मतदारांशी भेटतात. लोकं त्याच्यामुळे खूप इम्प्रेस्ड आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की हा गड राखला तर मी महाराष्ट्राच्या केलेल्या सभांचं सार्थक होईल. तर एक प्रश्न माझ्या मनात नेहमी असा असतो की परळीची निवडणूक म्हटली की एक विशिष्ट कुटुंबामध्ये कलह, भाऊ बहिणी विरुद्ध. मला प्रत्येक गावात दिसेल, पण माझ्याच कलाचं एवढं म्हणजे आमच्या मला कुटुंबात तोच प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला लोकांबद्दल काय बोलायचं ते सहसा मागे पडून जातं, मात्र एकमेकांबद्दल बोललेलं जास्त जवळ येतं, कारण लोकांसाठी तुम्ही बोलतात. मी त्यांच्याविषयी बोलत नाही, मी माझ्या विरोधकांविषयी बोलते. आता ते दुर्दैवाने माझे नातेवाईक आहेत, त्याला मी काही करू शकत नाही. पण हे चित्र तुम्हाला बीडमध्ये आणखी ठिकाणी दिसेल, हे चित्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसेल. म्हणजे आई आणि मुलगा सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध प्रचार करताना ह्या महाराष्ट्रात आता दिसत आहेत. त्यामुळे राजकीय डेस्पिरेशन इतकं वाढलेलं आहे लोकांमध्ये. आम्ही तर जिथे आहोत तिथे आहोत. स्वतःच्या उन्नतीसाठी लोक आम्हाला आपलं घर सोडून गेलेत. आम्ही तर ज्या घरात जन्मलो तिथेच मरणार आहोत. म्हणजे मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टीत जन्म घेतला आणि त्यांचं आयुष्य, त्यांचा शेवटचा श्वास तिथे गेला. आम्ही कुठे बदललो आहोत? यंदा सत्ता बदल खात्रीशीर. खरं सत्ता मुळातच भाजप सत्ता होतीच तुमची, ती पळवली गेली. आता तो विषय नको आपल्याला, पण आता यंदा तुमची पुन्हा सत्ता येईल अशी खात्री. हो, मला याची खात्री आहे आणि लोकांना विकास हवा आहे, लोकांना विश्वास हवा आहे. नुसतं विकास असून विकासाचे शब्द फायदा नाही, जो कोण शब्द देते ह्याला फार महत्त्व आहे. आमच्या लोकांना आता बदल हवा आहे आणि फायदा आता जर देशात मोदी आहेत, राज्यात देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि मी इथे आहे, तर ही फार सुवर्ण संधी मतदारांसाठी आहे परळीच्या. ते नक्कीच या सुवर्ण संधीचा पॉझिटिव्ह विचार करतील. परळी आणि बीड आपल्याला माहीत आहे, परळीमध्ये पुतण्या काकाच्या हातातून सत्ता घेण्यासाठी रस्त्यात उतरलेला आहे किंवा रणांगणात उतरलेला आहे. या ठिकाणी आता पुतण्याने ती सत्ता घेतली होती, ती पुन्हा काकाकडे यावे अशा पद्धतीचा संघर्ष या ठिकाणी आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, परळी.